मी भाऊ तोरसेकर. हे शब्द तुम्ही 4 वर्ष ऐकता, कधी 4 वर्ष निघून गेली पत्ता लागला नाही. आणि गमतीची गोष्ट म्हणजे आज 14 एप्रिल 2024ला प्रतिपक्षाच्या व्ह्यूजची संख्या 40 कोटी पार झाली आहे. मला पण गंमत वाटते की इतकं लोक का ऐकतात, म्हणजे मलाच न उलगडलेलं रहस्य आहे. आणि हे प्रतिपक्ष सुरू करण्याची कल्पना माझी नाही आहे, ती उधारीची आहे. उधारीची एवढ्यासाठी मी म्हणेन की क्षितिज पाटुकले नावाचा पुण्याचा एक प्राध्यापक, तरुण प्राध्यापक आहे, तो माझ्याकडे आला होता आणि त्याने भाऊचा धक्का म्हणून सुरू केलं होतं. तर त्याची कल्पना होती दिवसाला 4 किंवा 6 व्हिडिओ छोटे छोटे करून टाकायचे. तर मला त्यांनी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, मला अजिबात पटलं नाही. मी अक्षरशः त्याला हाकून लावला होता. मी म्हटलं मी कोणाचं 4 वेळा ऐकणार नाही, माझं लोक काय ऐकतील. आणि मी त्याला खरंच पाठवून दिलं, म्हटलं हे काय शक्य नाही. आणि तो विषय तिथेच राहून गेला. मी अशी कोण कोण मुलं यायची, ते कॅमेरा घेऊन यायचे, मी व्हिडिओ त्यांच्या काय काय पोस्टमन होता किंवा थिंक बँक म्हणून होतं, बरेच होते. पण आपल्याकडे असतं ना, लग्नपत्रिकेवर छापतात की आमच्या इथे श्री कृपे करून वगैरे, तसं आमच्या इथे श्री कृपे करून नाही तर करोना कृपे करून प्रतिपक्ष सुरू झाला. याचं कारण असं की अचानक जो लॉकडाऊन लागला, सगळीच माणसं घरात कोंडली गेली होती आणि कोणाला काय करायचं हे कळत नव्हतं. तर त्या काळामध्ये मला असं वाटलं की आपल्या हातात काही नसेल तर इंटरनेट आहे आणि फेसबुक आहे, तर या क्षणी लोकांना धीर देण्याचं काम करावं. आणि म्हणून मी फेसबुक लाईव्ह सुरू केलं आणि त्याच्यात 6-7 दिवस गेले. त्याला जो प्रतिसाद मिळत होता, तेव्हा माझा भाचा होता घरात अडकलेला, तो म्हणाला मामा ह्याचं पण काका आपण ह्याचं यूट्यूब करू. तर म्हटलं म्हणजे काय करायचं. तो म्हणाला कॅमेरा आहे, आपण तुम्ही तिथे बोलता ते इथे बोलायचं. म्हटलं हरकत नाही. आणि ते जे सुरू केलं ते इतकं स्प्रेड होईल ही अपेक्षा अजिबात नव्हती. आणि बेसिकली तेव्हा बुवा धीर धरा, घाबरू नका, असले 50 आजार येऊन गेलेत, अशा खूप बरे तो धीर देण्याचा एक प्रयत्न होता त्या क्षणी. कारण लोक इतके पॅनिक झाले होते की आपण करायचं काय घरात बसून. आणि मला साधारण 10-12 दिवस गेल्यानंतर एका मोठ्या व्यक्तीने माझ्याकडून माझा नंबर घेतला आणि त्यांनी त्यांच्या डॉक्टरला दिले. ते मोठे नामवंत डॉक्टर आहेत. त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले तुमच्यामुळे मी 18 तास काम करू शकतो. म्हटलं कसं काय. तर म्हणून मी अगदी शिणवटा आला की तुमचे 1-2 व्हिडिओ ऐकतो आणि परत कामाला लागतो. आणि तेव्हा मला आत्मविश्वास आला की आपण चांगलं काम करतो. आणि पहिला लॉकडाऊन संपेपर्यंत हळूहळू करत त्या धीर देण्यातून मी कधी सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय विषयाने टीकेकडे वळलो मलाच कळलं नाही. पण जसजसा रिस्पॉन्स मिळत होता तसतसं माझ्या लक्षात आलं की हे लोकांना आवश्यक आणि आपण केलं पाहिजे. आणि त्याचं मोठं दुसरं एक कारण असं आहे की बातम्या, वर्तमानपत्र ही इतकी नकारात्मक झालेली आहेत की उदाहरण तुम्हाला सांगतो की इथून वाड्याला आमचा मित्र त्या गावचा आहे, सोपारकर म्हणून. तो आता हयात नाही, पण त्याचे वडील जसलॉकमध्ये होते आणि त्यांची बायपास व्हायची होती. तर त्या दरम्यान त्याचे काका गेले. तर त्या जसलॉक हॉस्पिटलमध्ये 3 माणसं खाली गेटपासून उभी केली होती की त्यांच्या नात्यातले 3 माणसं आली नाही पाहिजेत. तर मी त्याला म्हटलं हे काय नात्यातले ते येणार म्हणून. तो म्हणाला नाही, हे नको ते नको तिथे बोलतात, त्यामुळे तिथे आपला भाऊ गेला आहे माझ्या वडिलांना कळू नये म्हणून काळजी घेतली.
निगेटिव्हिटी, नकारात्मकता किती भयंकर असते, की ज्यावेळेला असं काहीतरी सिरियस ऑपरेशन वगैरे होणार असतं, अशाला तुम्ही नकारात्मक नाही, अरे तो आमच्या ह्याचा त्याचा भाऊ ना ऑपरेशन टेबलवरच गेला रे, भाई त्याचं ऑपरेशन व्हायचं आहे, तुम्ही मेलेला सांगितलं तर त्याचा आधीच धीर सुटतो. डॉक्टर असं सगळं करणार आहे, पण आपण जेव्हा पेशंटला भेटायला जातो तेव्हा त्याला धीर देत असतो की ह्याची 2 ऑपरेशन झाली, तो आहे असं सांगितलं पाहिजे. पण ज्यावेळेला तुम्ही निगेटिव्ह नकारात्मक बोलता तेव्हा समोरच्या माणसाने कुठून तरी उदार उसनवार किंवा स्वतःकडची जमवलेली जी हिंमत असते ती पण खच्ची होते. आणि आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी त्याच्यासाठी आवश्यक असते, आणि प्रतिपक्षाचा हेतू तो आहे की त्यातून पॉझिटिव्हिटी यावी. तुम्ही बारकाईने बघाल तर मी काय नाही आहे हे सांगण्यापेक्षा काय आहे, काय होऊ शकतं या दृष्टीने बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि मला तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच्यातले माझे गुरु अतिशय काही सामान्य, तुम्हाला जमलं यूट्यूब बघत असाल तर आर राजेश ट्रक ड्रायव्हर नावाचा यूट्यूबर आहे, ट्रक ड्रायव्हर आहे, जवळजवळ अखंड आयुष्य रस्त्यावर काढलेलं आहे, ट्रकमध्ये जगतो, त्या ट्रकमध्ये कुठेतरी थांबून जेवण शिजवतो, ते जेवण कसं शिजवतो, ते त्यात काय घालतो ते पण दाखवतो, कुठे धान्य खरेदी करतो, 2-2 दिवस आंघोळ नाही केली, पाणी मिळेल तिथे कशी आंघोळ करतो, हे सगळं सांगतो. पण मला एक गंमत वाटली की हा माणूस, मी जेव्हा त्याचा पहिला व्हिडिओ बघितला मी चकित झालो की ह्याला एवढे व्ह्यूज काय आहेत. 2-3 दिवसांनी मला परत दुसरा एक त्याचा व्हिडिओ बघायला मिळाला, 4-4, 5-5 लाख लोक काय ऐकतात त्याला, 10-12 मिनिटाचा व्हिडिओ असतो. आणि मला जेव्हा असं काहीतरी खटकतं तेव्हा मी मुद्दाम त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्या दिवशी दुसऱ्यांदा मी ते बघितलं तेव्हा मी त्याचे 12 व्हिडिओ सलग बघितले की याच्यामध्ये असं काय आहे की याला अगत्याने लोक बघतात. त्यापैकी एक व्हिडिओ असा होता की तो वारणानगरला, कोल्हापूरला आलेला होता, आणि स्कूटरवरून त्यांनी तेही त्याचा एक व्हिडिओ केला होता की 2 प्राध्यापक वारणानगरमधले त्याला शोधत शोधत येऊन त्याला गाठलं त्यांनी त्या पेट्रोल पंपावर. मला त्याची गंमत आली, प्राध्यापक मंडळी एका सामान्य ट्रक ड्रायव्हरला अगत्याने ऐकतात आणि भेटतात तर का. आणि म्हणून ज्या वेळेला मी ते बघितलं आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हा माणूस एकही निगेटिव्ह गोष्ट सांगत नाही, नकारात्मक नाही सांगत. म्हणजे एक उदाहरण देईन, त्यांनी एका ठिकाणी दाखवला असा जंगलातून गेलेला रस्ता, आणि तिथे 2 ट्रक थांबले होते, आणि ह्याचा ट्रक जात असताना काय चौकशी करायला थांबला, तर त्या जंगलामध्ये त्यापैकी एका ट्रकच्या टँकमधलं 300 लिटर डिझेल डोक्याला पिस्तूल लावून काढून नेलं होतं चोरांनी. दुसऱ्या ट्रक ड्रायव्हरचा मोबाईल, त्याचे काय पैसे कॅश ते पण घेऊन गेले होते चोर. ते त्याने दाखवलं, बघा काय परिस्थिती अशीच. पण यानंतर सरकार क्या कर रही है असा तो बोलला नाही, हे लक्षात घ्या. जे तुम्ही रोज सगळ्या चॅनेलवर ऐकतात, गव्हर्नमेंट क्या कर रही है, म्हणजे अवकाळी पाऊस पडला त्या शेतकऱ्याचे अश्रू दाखवण्याच्या आधी शेतकरी चिंतेत, सरकार काय करणार आहे, ही बातमी आपण ऐकतो. तो शेतकरी पण बोलत नाही की मला मदत पाहिजे, त्याच्या आधी हे कटोरा घेऊन धावत सुटतात, एका हातात माईक दुसऱ्या हातात कटोरा. ही जी निगेटिव्हिटी आहे ती त्या आर राजेश ट्रक ड्रायव्हरमध्ये नव्हती. त्याने काय सांगितलं, तो उदाहरण दिलं की ये गलत जगा रोके थे, हे चुकीच्या जागी थांबले. मी पण म्हणाला रस्त्यावर असतो अखंड, आणि एखाद्या वेळेला मी जिथे थांबायचं ठरवतो तो कुठचा पंप असेल, कुठचा ढाबा असेल, तर मी पहिली चौकशी करतो इथे रात्रभर जागणारा रखवालदार आहे की नाही. सुरक्षा पहिली आहे म्हणतो, सुरक्षा पहिली आहे, आणि ते असेल तर करतो, आम्ही राहतो तिथे. आणखी त्याने त्याच्यात एक अनुभव सांगितला. म्हणून एकदा असं झालं की बराच वेळ झालेली होती आणि थांबलं तर पाहिजे होतं, डोळ्यावर झापड येत होती. जो पंप दिसला तिथे थांबलो, रखवालदार होता, पण आसपास ढाबा नाही, तर खायची व्यवस्था नव्हती. आमच्याकडे म्हणाला आमचं रेशन वगैरे काही उरलेलं नव्हतं. फिर भी सोचा रात का 1 बजे 4-5 बजे उठकर निकलेंगे,
पहिला ढाबा मिलेगा उधर खा लेंगे, अभी खाली पेट सो जाते. आणि पुढे काय म्हणाले ते लक्षात घ्या. तर म्हटलं 4 घंटे का तो सवाल आहे, खाली पेट सो जाएंगे. आणि म्हणाला अशी वेळ येते तेव्हा मी उत्तराखंडातली सुनामी आठवतो. उनको तो 3-3 दिन पीने को पानी नहीं था, खाने को कुछ नहीं था, मरे तो नहीं तो 4 घंटे के लिए मैं कहाँ मरने वाला हूँ. ही पॉझिटिव्हिटी असते मित्र. त्या नकारात्मक प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला धीर देणं आवश्यक असतं. आणि आज तुम्ही बघाल तर तुम्ही माझं असेल का इतर अनेक गोष्टी यूट्यूबवर किंवा डिजिटल मीडियामध्ये का ऐकता, का वाचता, का बघता, वर्तमानपत्र आणि चॅनेलवरून तुमचं लक्ष का उडालं आहे. कारण आम्ही तुम्हाला पॉझिटिव्हिटी देतो. काय नाही आहे सांगत नाही, काय आहे हे सांगतो. आणि हा सगळ्यात मोठा गेल्या 10 वर्षातला बदल आहे असं मी समजतो. लोकांचा माइंडसेट जो बदलतो, एखादा समाज उभा राहतो, एखादं राष्ट्र उभं राहतं, ते त्या सकारात्मकतेवर उभं राहतं. नाही होणार नाही होणार म्हटल्यानंतर होणं शक्य आहे ते पण होत नाही. आणि म्हणून इथे आता मला आठवतं की 2013च्या उत्तरार्धामध्ये नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत उतरले तेव्हा त्यांचं पहिलं भाषण या सगळ्या मोहिमेमधलं दिल्लीच्या श्रीराम कॉलेज कॉमर्स कॉलेजमध्ये झालं होतं. आणि तिथे बोलताना त्यांनी ते भाषण करता करता असं पाण्याचं ग्लास होतं, ते थोडा एक घोट घेतला आणि ठेवलं. आणि मग ते म्हणाले देखो, ते ग्लास त्यांनी खाली ठेवलेलं वर काढलं. म्हणजे सोचने के 2 तरीके होते कि कुछ लोग बोलेंगे ये तो आधा पानी है, दूसरा बोलेगा आधा भरा तो है, तीसरा बोलेगा आधा खाली तो है. लेकिन मेरे सोचने का तरीका अलग है, सब मोदींनी सांगितलं. ते म्हणाले आधा पानी है लेकिन आधा खाली कहाँ है, उसमें हवा तो है, क्या उसका भी इस्तेमाल कर सकते हैं. हा अप्रोच असतो मित्र, हा अप्रोच असतो. आणि हा अप्रोचने कसं होतं कि अरे क्या होने वाला है, कुछ भी करो करप्शन नहीं ख़त्म होगा, ये नहीं होगा, वो नहीं होगा. काय होणार नाही याची यादी वाचली जाते, पण काय होऊ शकतं. आता मी ऐरोलीहून इथपर्यंत आलो, हे लोक मला न्यायला आले होते. मी यांना पहिलं तुम्ही शिळफाट्यावरून जाणार का, तिथे ट्रॅफिक जाम असतो. हे म्हणाले नाही आपण दुसऱ्या रस्त्याने जाणार आहोत. म्हणजे ट्रॅफिक लागू नये म्हणून काहीतरी अल्टरनेटिव्ह आहे, मला माहिती नव्हता. आज मला कळलं, हा भिवंडीकडे जाणाऱ्या रस्त्याहून इथपर्यंत पोचता येतं. नाही तर माझ्या डोक्यात शिळफाटा होता, म्हणजे वेळेवर पोचणार नाही असं होतं. किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सकारात्मकता तुम्हाला मार्ग शोधून देते. हे शक्यच नाही, ते शक्यच नाही, सातत्याने तुम्ही बघाल तर आपल्यावर ज्या वेळेला अशा गोष्टींचा मारा होतो तेव्हा विचार करणारे सुद्धा नकारात्मक विचार करायला लागतात. आणि ज्यावेळेला तुम्ही नकारात्मक विचार करायला लागता तेव्हा तुमच्यामध्ये असलेली ऊर्जासुद्धा निघून जाते आणि तिथून ते राष्ट्र मागे पडतं. मला तर नाव आठवत नाही, बहुतेक अकिरा कुरोसावा असं काहीतरी नाव आहे त्या जपानी माणसाचं, ज्याने सोनी नावाची कंपनी सुरू केली. त्याचं पुस्तक आहे, त्याच्या अनुभवावर त्याने लिहिलं, मेड इन जपान असं त्या पुस्तकाचं नाव आहे. मी हैराण झालो त्याचं पुस्तक वाचून. त्यांनी कंपनी कशी सुरू केली, का सुरू केली. तो 19 वर्षाचा होता मित्रांनो. दुसरं महायुद्ध संपलं तेव्हा. आणि दुसरं महायुद्ध कधी हिटलर किंवा मुसोलिनीमुळे नाही संपलं. दुसरं महायुद्ध हे जपानने शरणागती पत्करल्यावर दुसरं महायुद्ध संपलं. तर त्यावेळेला तो जपानी सेनेतला अत्यंत तरुण सैनिक होता आणि त्यांनी असा अनुभव लिहिला की आम्ही त्या आर्मीच्या कॅन्टीनमध्ये बसलो होतो आणि बातमी आली की जपानने शरणागती पत्करले आणि युद्ध थांबले. तर म्हणाला मला ते सहन झालं नाही. मी उठलो, ताडकन उभा राहिलो आणि म्हणालो जपान हरणार नाही, मी जपानला हरू देणार नाही. अमेरिकेने हरवलं, मी अमेरिकेला हरवून दाखवेन. आणि म्हणून मी असा आवेशात बोलत होतो
पुढे बाकीचे सगळे माझ्याकडे बघत राहिले, याला काय वेळ लागला की अचानक काय झालं याला. पण म्हणे तेव्हा जे डोक्यात गेलं त्याच्यानंतर मी मार्ग शोधायला लागलो की ज्या अमेरिकेने आपल्याला हरवले त्या अमेरिकेला हरवायचं कसं. आणि मग अमेरिका इतकी ताकदवान का आहे, तर अमेरिकेत उद्योग आहे, भांडवल आहे, अर्थकारण आहे. त्या बळावर आपण अर्थकारण असं करू की आपण अमेरिकेला हरवू. आणि तिथून त्या सोनी कंपनी पुढे झाली. पण ते कसं करता येईल, कुठच्या छोट्या उद्योगातून पुढे जाता येईल. आणि तो म्हणाला माझा विजय तेव्हा झाला की जेव्हा 1980-85च्या काळामध्ये जपानी गाड्या अमेरिकेत सुद्धा अमेरिकन मोटारींची स्पर्धा करायला लागल्या. म्हणजे अक्षरशः फोर्ड वगैरे कंपन्यांनी योजना जाहीर केल्या की जो जपानी कंपनीची काच फोडेल, त्याच्यावर दगड मारेल, त्याला $100 बक्षीस. इतका अमेरिकन लोक जपानी मालाचा द्वेष करायला लागले. म्हणाला मी तेव्हा अमेरिकेला हरवलं. पण ही पॉझिटिव्हिटी आली कुठून बघा मित्रांनो, की सगळं नाही 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 होतं, त्याच्यात हा एक माणूस उभा राहिला, नाही हरू देणार. मग तो त्याच्यासारखे अनेक जण जे उद्योग आणि अर्थकारण उभं करत गेले, त्यातून जपान इतका शिरजोर झाला की तो अमेरिकेशी स्पर्धा करायला लागला. ही गोष्ट आवश्यक असते. त्यातून म्हणजे तो उभा राहिला. मी तुम्हाला काय, तो उभा राहिला. राष्ट्र असं उभं राहतं. गंमत थोडी सांगायची तर गेल्या जून महिन्यापासून इंडिया अलायन्स नावाची आघाडी तयार होते. आणि काय करतात, पाटण्यात एकत्र येतात, बैठक घेतात, बसतात, तिथे बसून निर्णय घेतात. पुढच्या वेळेला बंगलोरला बसू, बंगलोरला म्हणतात मुंबईला बसू. उभा राहायचा विचारच करत नाही. तो अजून उभे राहिलेले नाहीत. 8 महिने उलटून गेले ना, 8-9 महिने झाले. निवडणूक अर्धी झाली आता. का? उभं राहणं. उभं राहणं हा एक साधा शब्द आहे, पण तो तुम्ही कसा पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघणार आहात याच्यावर सुरू होते. आणि इथे मोदी नावाचा चमत्कार तुम्हाला कळतो. मोदी म्हणजे एक पक्षाचा एक पंतप्रधान असं बिलकुल नाही आहे. हा माणूस म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक आहे, सकारात्मकतेचं प्रतीक आहे. आणि ठरवून, मला आठवतं ज्यावेळेला मोदी त्यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यावेळेला शरद पवारांनी एक विधान केलं होतं. कारण सप्टेंबर-ऑक्टोबरपासून मोदी प्रचाराला लागलेले होते 2013च्या. आणि 2013च्या जानेवारी टू एप्रिल या कालखंडामध्ये मी पुण्यनगरी या दैनिकामध्ये दैनिक स्तंभ लिहायचो, उलट तपासणी. त्यामध्ये मी 27 लेख लिहिले होते की भाजपला सत्तेत यायचं असेल तर त्यांनी मोदीसारख्या सकारात्मक नेत्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवलं पाहिजे. कोणी बाकी बोलत नव्हतं. आणि मग राजकीय दबाव आला त्या वर्तमानपत्रावर. ते म्हणाले भाऊ हे विषय लिहू नका. तर म्हटलं कॉलम बंद करा. मी लिहायचा बंद झालो. आणि ते 27 लेख तसेच होते एप्रिलपर्यंतचे. ज्यावेळेला जुलैमध्ये मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार केला तेव्हा आमच्या इथे डोंबिवलीचे सच्चिदानंद शेवडे माझे शाळकरी मित्र आहेत. ते म्हणाले भाऊ त्याचं आता पुस्तक करू. मग डोंबिवलीचेच दिलीप महाजन मोरिया प्रकाशनचे ते आणि शेवडे माझ्याकडे आले. म्हटलं काय मला काय हरकत नाही, घेऊन जा, लेख तयार आहेत, मी काय नवीन काय लिहिणार आहे, परवानगी द्यायची ती दिली म्हटलं. पण पुस्तक करायचं म्हटले तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी एक नवा लेख लिहून देतो त्या पुस्तकासाठी, बाकीचे ते आहेत ते वापरायचे. पण ते कशा क्रमाने आणि कशा पद्धतीने वाचावेत यासाठी मी एक लेख लिहितो. आणि त्या लेखाचं शीर्षक होतं असाबियाचा आधुनिक आविष्कार. आता असाबिया हा अरबी शब्द आहे. असाबिया म्हणजे आपण सर्वसाधारण आपल्या नॉर्मल भाषेमध्ये ज्याला बंधुभाव म्हणतो किंवा ब्रदरहूड म्हणतो, तर तो असाबिया.
तर असा बी आहे याचा अर्थ आपण काय ते हुण आले, शक आले, तुर्क आले, ज्याने आपल्यावर हल्ला केला, ब्रिटिश आले वगैरे वगैरे ऐकतो आक्रमक म्हणून. तर तो मुकदिमा नावाचं एक पुस्तक आहे, 14व्या शतकातला इतिहासकार इब्न खालदून याचं पुस्तक आहे. आणि त्याच्यात त्याने राज्य साम्राज्य कशी उभी राहतात, कशी रसातळाला जातात याची एक थिअरी मांडलेली आहे. आणि आणखीन एक गोष्ट की इब्न खालदून हा एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे की तो पहिला इतिहासकार आहे. त्याने असं म्हटलं की राजे रजवाडे, त्यांचे वंश आणि त्यांच्या वंशावळी म्हणजे इतिहास नसतो. राजा हा जनता निर्माण करते, सामान्य माणूस राज्य निर्माण करतो आणि म्हणून राजा निर्माण होतो. त्यामुळे जनतेचा बदल असतो तो इतिहास असतो. आणि त्याच्यात पुढे तो असं म्हणतो की जो साम्राज्य स्थापन करतो, उदाहरणार्थ आपण मोगल घेतले तर बाबराने मुघल साम्राज्य निर्माण केलं, तर तो म्हणतो की त्याच्याबरोबर आलेले जे त्याचे सहकारी सवंगडी साथीदार होते ते राज्य निर्माण झालं तर त्यांचा कर्णधार असतो तो राजा होतो, बादशाह होतो आणि त्याचे सवंगडी सरदार होतात. ही पहिली पिढी असते. तो राजा झाला तरी आपल्या सवंगड्यांना सन्मानाने वागवतो. त्याला माहिती असं मी कर्णधार आहे, मी राजा आहे, हे सगळे मला मुजरा करतात वगैरे करतात, पण तरी ते इक्वल आहेत. धोनी असो, विराट कोहली असो, ते कर्णधार असतात, त्यांनाही खेळावं लागतं. कर्णधार आहे, मी आपला बसलो आहे तंबूत, बाकी 10 लोक खेळा, असं नाही होत. तसा मी कर्णधार आहे हे त्याच्या डोक्यात असतं. त्याच्या पुढच्या पिढीत त्याचा मुलगा राजा होतो, सरदारांची मुलं सरदार होतात. पण त्या राजामध्ये, त्या बादशामध्ये ओरिजिनल कर्तृत्व असतं का नाही, पण किमान त्याने आपल्या बापाला, त्याच्या सवंगड्यांना बघितलेलं असतं, त्यामुळे तो इतरांचा सन्मान ठेवतो, इतरांचा सन्मान ठेवतो. पण जेव्हा तिसरी पिढी येते त्यांनी तर आजोबा बघितलेलाच नसतो आणि त्याला जेव्हा ऐकायला मिळतं की अरे बापरे, एवढ्या लढाया केल्या, आपल्या आजोबाला जखमा झाल्या, तो रक्तबंबाळ झाला, त्या नातवाला कळत नाही आजोबा लढाईला गेला कशाला, सैनिक पाठवायचे होते ना, सैनिक पाठवायचे होते, एवढा बेअक्कल होता आजोबा, असं त्याला वाटायला लागतं. जो कर्तृत्ववान मूळ पुरुष आहे त्याची नातवाला किंवा पणतूला लाज वाटायला लागते, तेव्हा ते साम्राज्य बुडतं. आणि लाज वाटते म्हणजे काय, जे अभिमानास्पद आहे त्याची लाज वाटते, तेव्हा ऱ्हास सुरू होतो, तेव्हा ऱ्हास सुरू. 70, 80, 90 वर्षापूर्वी या देशामध्ये वंदे मातरम घोषणा देण्यासाठी लोकांनी लाठ्या खाल्ल्या, छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या. हे काँग्रेसने केलं होतं ना. आज काँग्रेसचा नातू आहे, त्याला भारत माता की जय क्यों कहना है म्हणतो, कळलं? त्याला अभिमानाची लाज वाटायला लागली. तिथे काँग्रेसचा ऱ्हास झालेला तुम्हाला बघता येतो. काँग्रेस राहिली नाही. समस्या तिथून सुरू होते. अनेक जण मला विचारतात, अगदी भाजपचे अगदी कट्टर कार्यकर्ते आहेत, कशाला काँग्रेसवाले घेतले, हळूहळू करत भाजपचीच काँग्रेस झाली. म्हटलं हो, काँग्रेस या भूमिकेचा जो वारसा होता तोच जर आज भाजप चालवत असेल तर भाजप काँग्रेसच होणार, भाजपची काँग्रेस होणार. कारण काँग्रेस ही भूमिका आहे. तुम्ही पक्ष म्हणून नाव बघताय पण भूमिका बघताय का? देशाची फाळणी झाली आहे, इतिहास आपल्याला रंगवून सांगितला जातो, पण फाळणी का झाली? काँग्रेस आणि मुस्लिम लीग. आणि मुस्लिम लीगची भूमिका तेव्हा काय होती? काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष आहे, लक्षात घ्या. काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष आहे. काँग्रेसने
जेव्हा आपण हिंदूंचा पक्षावरती भूमिका सोडली तिथून काँग्रेसची घसरगुंडी सुरू झाली. तेव्हा भाजपची काँग्रेस झाली आहे का, तर हो, हे भाजपवाल्यांना अभिमानाने सांगता आलं पाहिजे, कारण तो वारसा घेऊन चालतोय. नुसता पित्याच्या पोटी जन्माला आला, नातू पंतू झाला म्हणून वारसा येत नाही. एक भूमिका असते, तिचा वारसा असतो आणि त्यावर चालतं आणि मग त्या अभिमानावर राष्ट्र उभं राहतं. आणि बघा, तुम्हाला इतकं सोपं वाटतं मित्रांनो, आम्ही इन्फ्लुएन्झा बघितले बालपणी, प्लेग, देवी या साथी बघितल्या आहेत आम्ही. म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल, मला आठवतं मी 5वी 6वीत वगैरे असताना आमच्या चाळीतल्या लालबागच्या एक घरामध्ये 2 मुलांना देवी आल्या होत्या आणि मला अक्कल कुठे होती ना. पण अंधश्रद्धा किती भयंकर असते मित्रांनो, की मी दुसऱ्या एका घरात गेलो होतो आणि तिथे बोलताना बोललो, त्या पक्याला देवी आल्यात. त्याच्या आईने मला कॉन्फिडंट मारला आणि बकोट पकडले आणि आमच्या घरी घेऊन म्हणून हा बघ काय बोलतो म्हणजे तुम्ही देवी आल्या हे बोललं तरी देवी तुम्हाला होईल, इतकी अंधश्रद्धा होती, इतकी अंधश्रद्धा होती. या सगळ्या साथी आम्ही बघितल्या आणि आम्ही जगाकडे आमचा देश लाचारीने बघायचा, याच्यावरचं औषध, याच्यावरची लस मिळेल की नाही, अगतिक होऊन आम्ही जगाकडे बघत होतो. मला आठवतं 77मध्ये ज्यावेळेला जनता पार्टीचं राज्य आलं तेव्हा शिवाजी पार्कवर बोलताना जॉर्ज फर्नांडिसनी अतिशय महत्त्वाच्या दुखण्यावर बोट ठेवलं होतं. तुम्हाला आपल्या देशाला स्वतंत्र होऊन इतकी वर्ष झाली, 30 वर्ष झाली आणि आपल्याकडे टाचणी बनवण्याचं सुद्धा ओरिजिनल तंत्रज्ञान नाही आहे. कुठे होतो आपण? 50 वर्षापूर्वी कुठे होतो बघा. आणि आणखीन एक जॉर्जनी सांगितलेली एक पॉझिटिव्ह गोष्ट होती, तुम्हाला इतके दिवस मी लढलो आहे, कामगारांसाठी लढलो आहे, गरिबांसाठी लढलो आहे, पण आज मी मंत्री आहे, तर मंत्री म्हणून सकारात्मक काम करताना मी म्हणेन की आजपर्यंत आम्ही सरकारकडे मागत राहिलो. आज मी सांगेन की जनता तुमचं सरकार आहे, तर जनता देशासाठी काय करणार. आणि ही भूमिका महत्त्वाची होती. ही भूमिका जवळजवळ 46-47 वर्षापूर्वीची समजून आज ती साकार झालेली. जे 77च्या निवडणुकीनंतर जॉर्ज फर्नांडिस शिवाजी पार्कवर बोलले होते, ते शब्द मोदींनी गेल्या 10 वर्षात खरे करून दाखवले. त्याला फार महत्त्व आहे. आज मोदीजी सांगतात आम्ही उज्ज्वला योजना राबवली, आम्ही अमुक तमुक, पण उज्ज्वला योजना राबवताना मला गंमत वाटते की भाजपवाले हे गोष्ट का नाही सांगत छाती ठोकून की मोदींनी नाही दिलं. मोदींनी जनतेला इतकं मोटिवेट केलं की जनतेने जनतेला दिलं. जे सुखवस्तू आहेत, ज्यांना गरज नाही, त्यांनी गॅसवरची सबसिडी सोडा, तुमच्यापेक्षा गरजू आहेत त्यांना देता येईल, हे आवाहन केलं. आणि जवळजवळ 3 कोटीपेक्षा अधिक कुटुंबांनी सबसिडी सोडली. त्याच्यातून उज्ज्वला योजना राबवली गेली. 50-60 वर्षामध्ये तुम्ही काय निर्माण केलं होतं? हातात कटोरे घेणारे लोक उभे केले, मागणारे निर्माण केले, देणारे कोणी निर्माण करायचे. विंदा करंदीकरांची एक फार सुंदर कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. विंदा करंदीकरांची फार सुंदर कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याचा अर्थ काय? हात तोडून घ्या असं नाही, तुमचेही हात देणाऱ्या मनोवृत्तीचे बनवा. आजपर्यंत घेतलंय ना, सुखवस्तू झालात तर द्यायला सुरुवात करा. हा त्या कवितेतला आशय आहे. आणि मला आठवतं नेमकी हीच गोष्ट इन्फोसिसच्या ज्या सुधा मूर्ती आहेत, इन्फोसिस फाउंडेशनच्या, त्यांना JRD टाटांनी सांगितलं की सुधा मूर्ती ही IIT शिकलेली पहिली मुलगी आहे, नाही तर मुलं जायची. मुलांसाठी हॉस्टेल पण नव्हतं मुलींसाठी. त्यांनी सांगितलं चालेल मी मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहील. आणि त्यांची टिंगल वगैरे काय टवाळ्या व्हायच्या. पण ती म्हणाली मी गडबडले असते तर चाललं नसतं, पण मी ह्या सगळ्या मुलांची तोंड बंद करण्यासाठी इतका कसून अभ्यास केला
की पहिल्या सेमिस्टरला मी टॉपर झाले आणि त्यामुळे सगळी मुलं मला वचकून वागायला लागली. फायनल इयरला असताना जेव्हा कॅम्पस इंटरव्ह्यूज होतो, मला वाटते टेल्को किंवा कुठचं तरी त्यांना ते बोर्डवर लागलं होतं आणि त्याच्यात खाली नोट होती की मुलांसाठी आहे, मुलींनी अर्ज करू नयेत. हिने पोस्टकार्ड पाठवलं JRD टाटाना, तुम्ही स्वतःला प्रोग्रेसिव्ह म्हणता आणि मुली का नको म्हणता. ते JRDने कळवलं आणि सुधा मूर्तीने इंटरव्ह्यूला बोलवलं. पण स्त्री स्वातंत्र्य कसं असतं बघा, फलक घेऊन उभं राहून नाही येत, हे ओरिजिनल आहे स्त्री स्वातंत्र्य. तिने उलटं पत्र पाठवलं की मुलगी आहे म्हणून बोलवू नका, मुलांसारखाच इंटरव्ह्यू घ्या आणि पास झाले तरच ठेवा, आणि ऑफिसमधला जॉब नको, वर्कशॉपमधला पाहिजे. आणि ती पहिली टाटामधली महिला इंजिनियर होती. पुढे ते सगळं झालं, त्यांनी इन्फोसिस नवऱ्याबरोबर काढायचं ठरवलं तेव्हा त्यामुळे JRDशी तिचं कनेक्शन निर्माण झालं होतं. तर तिने राजीनामा द्यायचं ठरवलं कंपनी काढायची म्हणून. तर त्यावेळेला जे कसले आम्ही मराठी माणसांनी मध्यमवर्गीय आहोत, आम्ही काय करणार, 2-4 वर्ष करू, दिवाळखोरं झालो की परत नोकऱ्या शोधू. जे JRD म्हणाले नाही, तुम्ही हुशार आहात दोघे, तुम्ही कराल, चांगलं कराल, पण एक लक्षात ठेव, तुझ्या गरजा भागल्यानंतर उरतात ना पैसे, ते आपले नसतात, ते समाजाचे असतात. आपण त्याचे ट्रस्टी असतो. त्याचा समाजासाठी सदुपयोग कसा होईल याचा विचार कर आणि कंपनी काढ. हे तिने आत्ता त्या सुधा मूर्तींनी सांगितलं. मला कौतुक वाटलं. ते ती गंमत असते. तेच विंदा करंदीकर कवितेत सांगतात, तेच जॉर्ज फर्नांडिस 47 वर्षापूर्वी सांगतात की आपण मागत राहिलो. ज्यावेळेला तुम्ही 75 वर्ष आम्ही इतकी प्रगती, आत्ता पण चालतो ना वाद, नेहरूंनी काय केलं, अमुक तमुक. मला सांगा मित्रांनो, इतकी प्रगती झाली असेल तर समाजातला प्रत्येक घटक आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणजे काय सांगतो, आम्ही मागासलेले होते डिक्लेअर करा. देशाने किती प्रगती केली आहे बघा, की 80% लोक सांगायला लागले आम्हाला मागासलेले जाहीर करा, प्रमाणपत्र द्या, आम्ही मागासलेले आहोत. हा केवढा मोठा विरोधाभास आहे बघा. एका बाजूला म्हणायचं आम्ही प्रचंड प्रगती केली आणि दुसऱ्या बाजूला तीच नेहरूंनी केलेली प्रगती हिरिरीने सांगणारे ह्याला आरक्षण पाहिजे, त्याला आरक्षण पाहिजे. मग कसली प्रगती झाली? ही जी गल्लत आहे ही समजून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कारण दिशाभूल जी होत असते सातत्याने, तुमच्यासमोर इतके विषय बदलत जात असतात की आपण, तुम्हाला एक मार्केटिंगचा फंडा सांगतो. मी एक काय त्या तुमच्या डिस्कवरी किंवा नॅट जिओ वगैरे आहे ना, त्यापैकी एका याच्यात बघितलं होतं, फार सुंदर. त्यांनी मार्केटिंग, सायकॉलॉजीतलं मार्केटिंगवर एक प्रोग्रॅम होता त्यांचा. तो सायकियाट्रिस्ट त्याने एक प्रयोग करून दाखवला की किती मार्केटिंग करताना आम्ही तुमच्या मनाशी कसं खेळतो. त्याने समाजात ज्यांना मान्यवर म्हणतात, न्यायाधीश, लष्करी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, अशी 5 दांडगी माणसं आणून बसवली होती आणि त्यांना असं 4 फोटो दाखवले पुरुषांचे आणि त्यांच्या हातात कागद दिला होता. यातलं कुठलं व्यक्तिमत्व तुम्हाला प्रभावित करतं, त्याच्या खाली लिहिला आकडा तो त्या चिठ्ठीवर लिहा. आणि ते गोळा केले. मग 4 महिलांचे फोटो दाखवले आणि परत सांगितलं की तुम्ही ज्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले त्याचा नंबर लिहा, आणि ते गोळा केले. आणि मग त्याने चाळलं आणि मग त्या 5ही जणांना विचारलं, तुम्हाला खात्रीपूर्वक सांगता येईल की तुम्ही तुम्हाला पाहिजे तो चॉईस केला आहे? आता बुद्धिमान माणसं असतात, त्यांना तू चुकलास म्हटलं की त्यांना वाटतं आपण बिगरीतच नापास झालो. बुद्धिमान माणसाची सगळ्यात मोठी कसोटी असते. अडाणी माणसांना तू बेअक्कल आहे म्हटलं तरी राग येत नाही, पण बुद्धिमान माणूस असतो ना, तो एक चूक झाकण्यासाठी 10 चुका करतो. तर ते लोक चिडले, म्हणाल काय आम्ही काय ऑर्डिनरी आहोत का, आम्ही न्यायाधीश हे ते. तुम्हाला हरकत नाही, थोडा वेळ थांबा, आता त्या स्क्रीनवर तुम्हाला गंमत दाखवतो. आणि त्याने गंमत दाखवली. जे 4 पुरुषांचे फोटो होते
ते प्रत्यक्षात 2च पुरुष होते. एकाची 3 रूपं दाखवली होती आणि एक ओरिजिनल होता. महिलांचं पण तेच होतं, 2च महिला होता. पण 5ही जणांपैकी एकानेही जो ओरिजिनल पुरुष होता किंवा ओरिजिनल महिला होती ती निवडलेली नव्हती. फरक गंमत लक्षात घ्या की जे वेगवेगळ्या रूपातले 3 होते त्यापैकीच एक कोणीतरी निवडला होता, पण तो ओरिजिनल जसा त्या तसा होता किंवा जी महिला ओरिजिनल होती ती एकानेही निवडली नव्हती. अशा रीतीने तुमच्या माथी गोष्टी मारल्या जातात. इकडे वळला तरी तेच, तिकडे वळला तरी तेच, तिकडे वळला तरी तेच. मग यातले केस आवडतात. महिलांचं असताना मला फारसं कळत नाही. आमच्या घरात नात्यात वगैरे भांडणं होतात की ही नारायण पेटी आहे आणि काहीतरी बऱ्याच साड्यांची नावं मला सांगता येणार नाही. पण ते एकदा मी आमच्या मेहुणीला म्हणालो की तुझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तुला त्याच्यातला पदर पाहिजे, ह्याच्यातली धार पाहिजे, ह्याच्यातला कलर पाहिजे, त्याच्यातले आणखीन असं एकत्र कसं मिळेल, कारण त्या प्रत्येक ब्रँड आहेत ना ते. तर तिला राग आला होता. पण सांगायचा हेतू असा की असं एकत्रित केलेल्याचा जो परिणाम होतो तुमच्यावर नकळत. तुम्हाला सांगतो ना, आता इथे माझ्याच वयाच्या आसपासच्या अर्ध्यापेक्षा अधिक लोक आहेत. आजच्या काळात देखील, आजच्या काळातली चमकी चमेली तुमची पण पाठ आहे की नाही सांगा मला. कुठे पाठ केले हो? पण ते कानावर इतका वेळ पडतं, इतका वेळ पडतं की लक्षात राहून जातं. आपण पाठ केलेलं नसतं. शाळेत कान पकडून जेव्हा कविता पाठ करायला सांगायचे त्या होत नव्हत्या. पण सगळीकडून जेव्हा मारा होतो, कोणाच्या तरी घरी बारसं आहे, लागला लाऊडस्पीकर, कोणाच्या तरी घरी टी व्ही आहे, त्याच्यात कुठचं गाणं लागलं आहे, त्यामुळे ते गाणं इतकं तुमच्या माथी मारलं जातं की तुमच्या नकळत पाठ होऊन जातं. जशी तुम्ही आयात केलेली नसतात, मागवलेली नसतात, पण झुरळं मच्छर तुमच्या घरात येऊन पोचतात ना, एवढी फट मिळाली की येतात. तसं मार्केटिंग हे तुमच्या डोक्यावर येऊन आपटलं जातं आणि तुमच्या नकळत तुम्हाला वाटतं आवडायला लागलं असं वाटतं किंवा परिचित आहे असं असू दे ना असं वाटायला लागतं. मार्केटिंग मित्रांनो तसं चालतं. आणि हे हळूहळू करत आपल्या सार्वजनिक जीवनात, राजकारणात सुद्धा आलेलं आहे. मोदींनी 15 लाख रुपये दिले, माझ्याकडे आलेले नाहीत. कुठे आहेत ते? अहो, आजपर्यंत एकही पत्रकार पुराव्यानिशी मोदींनी 14मध्ये 15 लाख देतो असं म्हटल्याचा पुरावा दिलेला नाही. पण तेच बोलत राहायचं, बोलत राहायचं, बोलत राहायचं. ही जी समस्या असते ना मार्केटिंग, आणि आपल्याला विचार करायला वेळ नसतो. खरं म्हटलं तर आपल्याला श्वास घ्यायला वेळ नसतो. आचार्य आत्रेंचा फार सुंदर किस्सा आहे. एक कोणतरी अशा व्याख्यानासाठी त्यांच्या मागे लागला होता खूप, आणि अमुक नाही तर मग त्या तारखेला, मग या तारखेला. अत्रे अतिशयोक्ती करण्यात वाकबगार होते. त्यामुळे काय सांगू, मरायला वेळ नाही. म्हणजे सवड असती तर मरून गेलो असतो. मार्केटिंग करताय की तुम्हाला विचार करायला पण सवड दिली जात नाही. विचार करायला सवड दिली जात नाही. त्यामुळे जे येतं त्यातून तुम्हाला चॉईस करायचा असतो. आत्ता देखील तुम्ही आता पुढच्या 1-2 दिवसात मला वाटते भरपूर सर्वे येतील. एकामागोकारण 19ला पहिलं मतदान आहे, 17ला संध्याकाळी 5 वाजता प्रचाराची मुदत संपणार आहे. त्यामुळे त्याच्या आधी 17 म्हणजे 16 उद्या परवा असं कधीतरी दणादण सगळ्या चॅनेलवर सर्वे येणार आहेत आणि निकाल लागल्यासारखे भांडणार आहेत सगळे. अमुक नाही, तमुक नाही. मग तो सांगणार नाही नाही हा आत्ता सर्वे आहे असं ते भांडणार आहेत. पण हे सर्वे जेव्हा, आता मी 2014 आणि 2019 मी कुठलाही सर्वे घेतला नव्हता, पण दोन्ही वेळेला मी पुस्तकं लिहिली आणि माझा अंदाज बरोबर आला आणि मी कुठलाच सर्वे घेतला नाही. आत्ता पण मी गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये माझा अंदाज जाहीर केला होता. आता त्याच्यावर पुस्तक लिहिलं आहे अश्वमेध म्हणून. म्हणजे ही निवडणूक कशी होते, या निवडणुकीचं चरित्र काय, स्वरूप काय, हे सुद्धा माहिती नाही लोकांना. आणि आवेशात बोलत असतात, आवेशात बोलत असतात. आता तुम्हाला एक गंमत सांगतो की तुमच्या काय म्हणतात त्याला 370 या 400 पार याच्यावरून चर्चा चालू आहेत. आता या चर्चा होता होता मार्केटिंग कसं आहे बघा, भूलभुलैया कसं आहे बघा,
की तुम्ही 1-2 महिने मागे जा, इंडिया अलायन्स, इंडिया आघाडी ये होत्या. मोदींना परत येऊ द्यायचं नाही हो कुठल्याही परिस्थितीत, नाही तर हुकुमशाही येईल, संविधान धोक्यात वगैरे वगैरे चर्चा चालू होता. आणि मग त्याची स्ट्रॅटेजी काय, तर 250च्या आधी मोदींना रोखायचं, भाजपला 250 गाठूच द्यायचा नाही. ठीक आहे, हा तुमचा अजेंडा होता, हरकत नाही, पण त्या अजेंड्यावर ठाम राहा. तो अजेंडा अंमलात कसा आणायचा बघा, बरोबर आहे. आता गंमत अशी झाली, ही 1-1.5 महिना चर्चा चालू होती आणि मग लोकसभा काय ते संसदेचं शेवटचं अधिवेशन झालं आणि शेवटच्या भाषणात मोदींनी सांगून टाकलं 370 BJP, 412 NDA. सगळी चर्चा 370वरून. अरे तुमचा अजेंडा 250 आहे ग, तो पकडून ठेवा ना. तुम्ही मोदी काही बोलत, तुम्ही का चर्चा करता? कळलं मार्केटिंग कसं आहे ते, कळलं मार्केटिंग कसं आहे ते. हमने 370 धारा हटाई, 370 आ जाएगे, हे लगेच. तो परवा यशवंत देशमुख म्हणून सेफॉलॉजिस्ट आहे, त्याचं वाक्य मला फार आवडलं. त्याने हा मुद्दा सांगितला एका चॅनेलवर बोलताना, कि मोदी ने खंबा गाड़ दिया 370, हम सगळे बंदर उधर ऊपर से नीचे दौड़ रहे म्हणाल. त्यांनी स्वतःला माकड म्हणून घेतलं. अरे बेटे, मुद्दा आपल्याला जर अडवायचं तर आपण कुठे अडवू शकतो. आता तुम्हाला गंमत सांगतो, ह्यात चलाखी कुठे आहे. चलाखी अशी आहे की 370 अशक्य आहे का, अशक्य आहे का ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि ही चर्चा होत नाही. 303 जागा भाजपने गेल्या निवडणुकीत जिंकल्या होत्या. 1 नंबर म्हणजे जिंकला, बरोबर आहे. 303 भाजपच्या आल्या, म्हणजे त्या मतदारसंघात 303 मतदारसंघात भाजपचा उमेदवार 1 नंबराने आला होता. त्या 303मध्ये 224 जागा अशा आहेत की जिथे भाजपने 50% अधिक मतं मिळवली होती. म्हणजे त्यावेळेला सुद्धा मतविभागणी टाळली असती, इंडिया अलायन्स असती, तरी त्या 324 आल्याच असत्या. आता हे समजायचं तर थोडं क्रिकेट समजतं, की ज्या काळात गावस्कर, सचिन तेंडुलकर वगैरे असे खेळाडू पूर्वी, आता तर भरमार झाली आहे, त्यावेळेला 2-3 चांगले खेळणारे बॅट्समन होते. पण ओपनिंगला गावस्कर आला किंवा वन डाऊन सचिन तेंडुलकर आला, 200-150पर्यंत घेऊन जाणार. मग पुढच्या 7-8 जणांमध्ये 1-2 खेळले तरी 350 पार होतं. हे गणित होतं, हे गणित होतं. गावस्कर आले ना, नो प्रॉब्लेम, बरोबर आहे. 224 हे तसे आहेत. 224 इंडिया अलायन्स करा न करा तरी येणारच आहेत. आणि मग उरलेल्या 71 जागा ज्या आहेत त्या 50%पेक्षा कमी, पण 40%च्या वर आहेत. त्यामुळे लढण्याच्या, जिंकतात कुठून जागा, निवडणूक समजून घ्या मित्रांनो. जी जागा जिंकण्यासाठी तुम्ही उमेदवार उतरवता त्याला निवडणूक लढणं म्हणतात. 14मध्ये केजरीवालने पण 427 उमेदवार उभे केले आणि 425 लोकांचं डिपॉझिट गेलं. त्याला लढणं म्हणत नाही. आता गंमत अशी, जिंकायच्या जागा ज्या असतात त्या लढायच्या जागेतून येतात, लढायच्या जागेतून येतात. आणि म्हणून सांगितलं की 303 ह्या झाल्या, जिंकलेल्या आहेत. पण भाजप 2 नंबरने हरलेल्या जागा किती लोकांना माहिती असतात, त्याची चर्चाच होत नाही. त्या होत्या 72 जागा. बेरीज करा किती होतात, 375, बरोबर आहे ना. भाजप 1 किंवा 2 नंबरला असलेल्या 5 वर्षापूर्वीच्या जागा 375 आहेत. 3 नंबरच्या जागा काहीतरी आणखीन 71 आहेत. यांची एकत्रित बेरीज केली तर या 72-75 काढल्या तर 160 जागांवर भाजप गेल्या 2.5 वर्षापासून काम करतोय. आणि 2.5 वर्षापासून काम करतो म्हणजे काय, शाळा, आपण शाळेत बसलोय ना, ह्या शाळेमध्ये किंवा कुठल्याही शाळेमध्ये एक 5-50 मुलं अशी असतात की जी कायम पहिला, दुसरा, तिसऱ्या नंबरात असतात. आणि ती मुलं वर्षभर अभ्यास करतात आणि
परीक्षेच्या वेळेला वर्गाच्या आत जाताना सुद्धा अभ्यास करूनच आत जातात, त्याला भारतीय जनता पक्ष म्हणतात.